नमस्कार मित्रांनो, आज तारीख आहे 4/1/2026 आणि आज ॲक्च्युली दुपारी मी 1 वाजता गाडी चालू केलं होतं आणि आता टाईम झाला आहे 5:07 4 मिनटं झालेत आणि मी आहे आता मगरपट्ट्यामध्ये अमनोराच्या इथे. आणि 1 वाजता चालू केलं होतं. फर्स्ट राईड मी घेऊन गेलो होतो एअरपोर्टला. ते रावेतवरून चालू केलं होतं. मी रावेतवरून एअरपोर्टला गेलो, त्याचे भेटले आपल्याला 465 रुपये. मग विश्रांतवाडीवरून औंधला गेलो, त्याचे आपल्याला 380 रुपये भेटलेत. आणि औंधवरून मी आता मगरपट्ट्याला आलोय आणि ह्याचे आपल्याला भेटलेत 377 रुपये. तर आता ड्रॉप झालाय. अजून एक राईड आली आपल्याला धानोरीची. धानोरी आता ॲक्सेप्ट झाली, कारण ॲक्सेप्ट व्हायला लय प्रॉब्लेम व्हायला लागले नवीन अपडेटमुळं का काय माहीत नाही. आणि काल ॲक्च्युली माझी सुट्टी झाली होती, कारण काल गाडी सर्व्हिसला टाकली होती. गाडी सर्व्हिसचा टाईम झाला होता, त्याच्यामुळं 20च्या 4th सर्व्हिस होती. त्याचे आपल्या मित्राच्या गॅरेजवरच केला आहे आणि त्याला काय गेलं आहे, किती खर्च आले तुम्हाला मी ह्याच व्हिडिओमध्ये सांगतो. मग धानोरीला जाऊन मग कळवतो, बाकीचे अपडेट देतो. तर मित्रांनो, आपण पोचलोय आता चरोली बुद्रुकला, प्राईड वर्ल्ड सिटीला. आणि आता टाईम झालाय बघा 6:06 झालेत. आणि आपलं ही राईड होती ना मगरपट्टा अमनोरा मॉलवरून चरोली बुद्रुकची होती. ह्याचे 17 किलोमीटरचा डिस्टन्स होता आणि टाईम लागलाय 56 मिनटं. आणि ह्याचे आपल्याला भेटलेत 352 रुपये भेटलेत. तर आता इथं ड्रॉप झालाय. आणि काल माझी गाडीची सर्व्हिसिंग केली. काल 4th सर्व्हिस होती गाडीची. आणि काल काय चेंज केलं काही नाही म्हणलं तर ऑइल चेंज केला, ऑइल फिल्टर चेंज केलाय आणि एअर फिल्टर आणि AC फिल्टर. एवढं सगळं सामान घेण्यासाठी पैसे लागलेत 2000 रुपये. 2000 म्हणजे 1800 वगैरे, 1800 का 1850 रुपये वगैरे लागलेत. आणि लेबर चार्ज अजून काय, ते मित्राचं गॅरेज आहे त्याच्यामुळे त्याने काही सांगितलं नाही अजून. बघू आता, ते कॉल करायलाच मला किती लागलेत काय लागलेत. माझ्या अंदाजाने 700 900च्या मध्ये लागलं पाहिजे. तर बघूया. गाडी वॉशिंग करून देतात ते ॲक्च्युली 950 रुपये घेतं, पण वॉशिंग करून देतं. पण काल लाईट नव्हती तिथं, त्याच्यामुळं वॉशिंगचं कमी करायला असं वाटतं मला. तर बघू आता, उद्या किंवा परवा, उद्यामध्ये त्याचा कॉल येईलच किती लागलेत म्हणून. तर माझी सर्व्हिसिंग 4थी सर्व्हिसिंग होती आणि किलोमीटर रनिंग झालं होतं 20,700. एवढं रनिंगला मी 4th सर्व्हिसिंग केलेलं आहे. आता नेक्स्ट 30,000ला होईल, तो पण मी वेगळं सेपरेट व्हिडिओ बनवलं त्यासाठी. तर आता इथं थांबलेलो आहे प्राईड वर्ल्ड सिटीसाठी, कारण उबरमध्ये सर्च दाखवते बरं का, पण राईड पडत नाही. ओलामध्ये आता 2 वेळा आली होती इमाननगर, पण काय रेट नव्हतं त्याच्यामुळं मी घेतलं नाही आहे. तर आता बघू, नेक्स्ट राईड आली की देतो अपडेट तुम्हाला. टाईम झालाय 8:05 झालेत आणि मी पोचलोय आता मगरपट्ट्याला, सीझन मॉलला पोचलोय. ड्रॉप झालंय आता. आणि मला प्राईड वर्ल्ड सिटीवरून, धानोरीवरून म्हणजे चरोलीवरून पार 1 तासानंतर एक राईड आली. म्हणजे येत होते पण ॲक्सेप्टच होत नव्हते. मग त्याचे पैसे चांगले भेटले आपल्याला. हे बघा, 15 किलोमीटरला 475 रुपये दिलेत आणि 484 रुपये बिल झालं होतं, पण कस्टमरने 500 रुपये केले, म्हणजे 15-16 रुपये त्यांनी एक्स्ट्रा केले. आता एक ब्लू रिड्स हिंजोडी फेज 1ची आली होती 650 रुपयाला, काही ॲक्सेप्ट झाली नाही आहे. आता बघू, नेक्स्ट राईड जर आली तर देतो अपडेट. टाईम झालाय 9:11 आणि मी पोचलोय कुठं, वाकडला. ही राईड होती मगरपट्ट्यावरून वाकडला. आणि ही राईड होती उबरमध्ये आणि ह्याचे मला भेटले 22 किलोमीटरचे 442 रुपये. कारण आता 5-6 दिवसानंतर उबरचं एक राईड झाली, कारण तिकडून ओलाची ॲक्सेप्ट होत नव्हती. कारण कमीत कमी 7-8 राईड आले, चांगले आले ते पण पिंपरी चिंचवडचे. 400, 450, 500, 550, 600, 650 पर्यंत इंजोडी पण आली होती. तर काही ॲक्सेप्ट झाली नाही, त्याच्यामुळं म्हटलं उबर वाकडची पडली, म्हटलं घ्या आता. थांबून काय जास्त वेळ थांबून फायदा नाही होणार आहे,
कारण तिकडं थांबून राहिलो तर मग नंतर लवकर पडणार नाही आणि वेळ पण होऊन जाईल. वेळ झालं तर मग उद्याचं काम चालू करायला लेट होणार. त्याच्यामुळं म्हटलं घेतलं ती राईड. आता पोचलोय, आता काळेवाडी ब्रिज पाशी आहे. आता बघू इथून एखादी जर भोसरी साईडची पडली तर एक्सेप्ट करू, नाहीतर मग इथून एमटीच जाऊ. मित्रांनो, टाइम झाला आहे 10:11 झालेत आणि मी पोचलोय कुठं, भोसरीला. कारण वाकडला लई वेळ वाट बघितलं पण काय एक पण राईड आली नाही. त्याच्यामुळं म्हणजे येत होते पण काय सगळे पुणे सिटीमधले येत होते, त्याच्यामुळं मी एमटी चालो. आणि आपली गाडी CNG संपलेला आहे आणि ह्याच्यावर आली, पेट्रोलवर आलेली आहे. आणि आजची अर्निंग दाखवतो तुम्हाला. 1545 ओलामध्ये, 1545 ओला प्लस आणि उबरमध्ये 442 रुपये, 442 प्लस रॅपिडोमध्ये झाले बघा 465 रुपये, 65. तर 2452 रुपये टोटल अर्निंग झाली आपली. आणि ह्याच्यातनं आपल्याला 171 रुपये उबरचा पास, मायनस 67 रुपये ओलाचा पास, म्हणजे महिन्याचा मारलेला आहे मी 2214 रुपये. आणि त्याच्यातनं मायनस आपल्याला 500 रुपयाचं CNG गेलेलं आहे. तर आपल्या 1714 रुपये आपल्याला बॅलन्स राहिलेला आहे. तर ठीक आहे, कारण आपण आज दुपारी 1 वाजता चालू केलं होतं काम. त्याच्यानंतर मग लय वेळ म्हणजे थांबून ट्रिप येत होते. कारण मी प्राईममध्येच करतो. आपलं जे उबर गो राहिलं, परत ओलाचे मिनी राहिलं ते घेतच नाही आहे मी. आणि रॅपिडोमध्ये जर चांगली आली तरच घेतो. त्याच्यामुळं मला थोडं थांबून बुकिंग घेतात. तर ठीक आहे, तर आजचं अर्निंग एवढे झालेलं आहे. आणि आता मागच्या 2-3 दिवसात म्हणजे ह्या 31च्या नंतर मला एकच व्हिडिओ बनवलेला आहे मी. कारण त्याच्या आधी 2 दिवस सुट्टी झाली होती. 1 तारीखला सुट्टी झाली होती कारण फॅमिलीबरोबर मी फिरायला गेलो होतो. आणि त्याच्यानंतर काल पण सुट्टी झाली. काल मला गाडीची सर्व्हिसिंग करायची होती, सर्व्हिसिंग पण झाली काल गाडीची. त्याच्यामुळं आज जरा घरातनं लेटच निघालो होतो. संडे कसं आहे, सकाळी बुकिंग पडत नाही आहे, त्याच्यामुळं मी लेटच निघालो होतो. तर बघू उद्या लवकर चालू करायचा प्रयत्न करू. मग बघू उद्या किती अर्निंग होती. आणि आता रेग्युलर व्हिडिओ करणार आहे मी, कारण 2-3 दिवस मी कंटिन्यू केलेला नाही आहे. तर चला उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटू. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून घ्या. आणि गुड नाईट मित्रांनो.